नमस्कार मंडळी, मी शुभांगी। आजचा व्हिडिओ आपला थोडासा खासच होणार आहे। तर मी ना आले आज रामतीर्थ इथे ना राम आणि सीता जेव्हा वनवासाला निघाले होते तेव्हा एक दिवस वास्तव्य केलं होतं। तर आज तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं सांगते किंवा थोडंसं दाखवते रामतीर्थ कसं आहे। आणि पावसाच्या वातावरणामध्ये तरी खरंच खूप भन्नाट वाटतं। दिवाळीची सुट्टी चालू आहे, प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच। तसंच मी ना आज रामतीर्थ इथे फिरायला आले, मस्तपैकी एन्जॉय करायला आले फॅमिलीसोबत। तसं रामतीर्थ माझ्या घरापासून म्हणजे माझ्या माहेरपासून जास्त लांब नाही आहे, 9 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आजऱ्यापासून तर फक्त 2 किलोमीटर। जर अजून कोणी पाहिला नसाल रामतीर्थ तर एक वेळ नक्की भेट द्या। इथे ना छान असं रामाचं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे। खूप मस्त वातावरण आहे। पावसाळ्यामध्ये तरी इथून डोंगरातून पडणारा जो धबधबा आहे की नाही, वाह, नजारा अनमोल असतो, बघण्यासारखा असतो। तर आता ना झिरमिट पाऊस चालू होता, एक मोठा पाऊस येऊन गेला आणि आता बारीक पाऊस आहे। ह्या पावसामध्ये फिरण्याची मजा, भिजण्याची मजा ना वेगळीच असते। म्हणून म्हटलं आज नॉनस्टॉप आपण थोडंसं भिजलं तरी चालेल, पण व्हिडिओ आणि फिरून मज्जा करायची आहे, कारण की सुट्टी आपली संपलेली आहे। दिवाळीची सुट्टी ही थोडीशीच असते, मे महिन्याच्या सुट्टीसारखी नसते। तर त्याच्यामुळे ना आपल्याला रिटर्न कोल्हापूरला जायचं आहे। तर मस्तपैकी हिरवं झाडी आणि इथलं पाणी आणि वातावरण एवढं आहे की नाही, म्हणजे मला तरी आता भूक लागली, खरं सांगते। तर मला मी तसं जेवून आले तरी पण भूक लागली, कारण की काही बाहेर गेल्यानंतर ना वातावरण जरासं फिरलं, वातावरणामध्ये आनंद घेतला की भूक नसली तरी भूक लागते। हां, मला तरी खास करून। तुम्हाला पण लागते का? कमेंट करून सांगा। भक्ती, प्राची, ताई आणि आमची सगळी ऑल फॅमिली असं आम्ही फिरायला आलो होतो। पाण्यामध्ये थोडीशी मस्ती केली आणि इथे ना म्हणजे आत्ता अलाउड आहे आतमध्ये इकडे पाण्याजवळ येण्यासाठी, पण जेव्हा मोठा पाऊस असतो तेव्हा आतमध्ये सोडत नाही आहेत बरं का। तर आज ना मी थोडंसं माझ्या पप्पांच्या चॉईसनं कपडे घातलेले आहेत बरं का। तर मी पहिला घागरा घातला होता दिवाळीचा म्हणून, पण ते म्हटलं घागरा घालून इथं फिरायला येऊन या दगडावरून उड्या मारणं शक्य होणार नाही। मग पप्पा बोलले नको, तुला जे आवडतं ते घाल। आणि एकतर मला ना खास करून अशा कपड्यामध्ये जास्त बघितलेलं गेलेलं आहे लहानपणापासून, त्याच्यामुळे असेच कपडे पप्पांना मम्मीला वगैरे आवडायची। तर म्हटलं चला, आणि थोडंसं कम्फर्टेबल पण होतं आपल्याला जेव्हा बाहेर फिरायला जायचं असतं तेव्हा। तर छान असा ड्रेस वगैरे घातला आणि मग आम्ही निघालो। एक 10 ते 15 मिनटात माझ्या घरापासून इथं पोचलो आम्ही। आणि आज खरं सांगू का तुम्हाला, आज आम्ही एका गाडीतून किती जण आलो बघा। हां, मी, गौरांग, भक्ती, मिस्टर, प्राची, अक्का एका गाडीमध्येच, म्हणजे जसं की लगेच भरतात ना तसंच आम्ही एकामेकाच्या असं मांडीवरती बसून इथंपर्यंत आलो आहे। कारण की एक 10 मिनटाचाच प्रवास होता आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं मग म्हटलं 2 व्हीलर आणि कशाला, आणि आमच्याकडे 4 व्हीलर तर एकच आहे। मग एकाच गाडीतून आम्ही सगळे आलो। घरात कोणी नाही कोणीतरी येत राहतं, त्याच्यामुळं पप्पांना मात्र घरी ठेवलं। पप्पांना काय, कधीही आजऱ्याला जरी यायचं म्हटलं तरी पप्पा येऊ शकतात इथे, म्हणजे बाजारला। हां, जवळच आहे, त्याच्यामुळे त्यांचं सारखं येणं जाणं असं होतच असतं। आणि आज खास करून पाऊस चालू होता, त्याच्यामध्ये मेन गेटला ना जिथं गाड्या आतमध्ये सोडतात तिथेच एक टोल नाक्यासाठी टोल नाका असते ना, म्हणजे पे करायचं असतं, तसं थोडक्यात केलं होतं। आणि त्यांना मी सांगितलं की मी इथलीच आहे, म्हणजे तिथं रेट सांगते तुम्हाला, माणसी 10 रुपये होतं आणि गाडी पार्किंगचं 25 रुपये। ॲक्च्युली हे बंद केलं होतं, पण पुन्हा का चालू केलं हे माहीत नाही। मग वाद घालण्याच्या अगोदर मी मस्तपैकी त्यांना घ्या बाबा तुमचे जे काही आहे ते म्हणून पैसे दिले, कारण की त्यांना तिथं आधार कार्ड दाखवणं गरजेचं होतं, जे की आजरा तालुक्यातलं आधार कार्ड पाहिजे होतं। पप्पा असते तर काही प्रॉब्लेमच आला नसता, पण आमची जी आधार कार्ड आहेत ती इकडे कोल्हापूरची आहेत ना, मग पुन्हा तिथे वाद घाला, जाऊ दे म्हटलं। पे वगैरे केलं आणि आम्ही पुढे आलो। तो त्याच्यानंतर पाऊस एवढा जोरात चालू झाला की 10 मिनटं तरी आम्हाला गाडीतच थांबावं लागलं। त्याच्यात किल्ली राहिली गाडीच्या आतमध्ये, गाडीचा दरवाजा लॉक झाला। हा एक 15 मिनटाचा कारभार आमचा चालू झाला। तर त्याच्यानंतर मग
मी तर विचार केलाच नाही की बाबा हे काय आणि ते काय. मी फक्त मी एन्जॉय करण्याच्या नादामध्ये होतं. कारण की मी किती जरी टेन्शन घेतलं तरी मी तिथे काहीच करू शकत नाही. कारण गाडीचा आणि माझा किंवा माझ्या बहिणीचा भक्तीचा काही संबंध येत नाही. जे गाडी चालवतात, जे बाजूला असतात ते बघून घेतील ना. तर त्याच्यामुळे मिस्टर आणि गौरांग ते काहीतरी करत होते. म्हटलं करा तुम्ही, आम्ही निघतो पुढे. तर तिथून गाडी पार्किंगपासून एक 2च मिनटं अंतरावरती आपल्याला हे सगळा नजारा दिसतोच. खास करून मला पाण्यात बसायचं होतं, पाण्यात उतरायचं होतं. पण इथे ना छोटेवाले मच्छी होते ना, मासे होते, ते मला काय पाण्यात थांबायला देत नव्हते. कारण की ते एकदमच पाण्यात उतरल्यानंतर पायाला येऊन असे चिकटल्यासारखं होत होतं आणि मला त्याच्या गुदगुली होत होती. त्याच्यामुळे मी जास्त उशीर पाण्यात नाही थांबले. थोडंसं फोटो काढले, नखरे केले आणि मग आम्ही बाहेर आलो. तुम्हाला बाहेर गेल्यानंतर कोणाकोणाला अशी मजा करायला आवडते? मला तरी आवडते हां. आणि मी आता ना शोधते छोटेवाले दगड, जे की आपण लहानपणी खेळलेलो आहोत दगडाने. 5 दगडे, 7 दगडे किंवा 9 दगडं अशी छोटी छोटी घ्यायची आणि ते असं खेळ खेळायचा. हे तरी केलंच होतं. तर मला ना अशी छोटी छोटी गोलवाली गुळगुळीत अशी दगडं दिसत होती. मग मी ती गोळा केली. कारण की मला पुन्हा ते खेळायचा होता. मला काय कधी आवडेल आणि काय कुठलं मन होईल हे सांगता येत नाही. आणि मी ते करतेच हां. भले ते मला ना वेडी म्हटली तरी चालेल, पण आयुष्य खूप सुंदर आहे हो, ते जगलंच पाहिजेत ना. पुन्हा पुन्हा मिळत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. तर चलो आता पाण्यामधून थोडंसं बाहेर येते. कारण की पाय माझे ना खायला लागलेत मासे. पूर्णच खाऊन टाकायच्या आधी बाहेर आलेलं बरं. तर इकडे पुन्हा सॉक्स घातले, शूज घातले आणि पुन्हा मी दुसऱ्या ठिकाणी आलो. सगळीकडचं वातावरण तुम्हाला एकसारखं दिसेल, पण वेगळे ठिकाण आहे. हे बघा. आणि ना इथून एक महत्त्वाचं होतं, एक बाळ छोटंसं होतं ना, त्याला मस्ती करण्याची माझ्या पुढची हौस होती. आणि ते बिचारं पडलं, दणकन बोचा आपटला, रडायला लागलं एवढा जोरात की नाही. तर त्याची मम्मी ना तिला एन्जॉय करायलाच मिळालं नाही. कारण की त्याला घेऊन ती बाजूला गेली बिचारी. हे असे पण प्रसंग भक्ती आणि गौरांग लहान होते ना तेव्हा आम्ही पण अनुभवलेले आहेत हां. तर त्याच्यामुळं म्हटलं असू दे, पाप मुलांच्यामुळे आईला मजा करायला आली नाही. आणि बाप मात्र मस्तपैकी त्याचेच रडतेलेचे फोटो काढत होता. तर म्हटलं किती छान ना. तर असं पुन्हा ना दुसऱ्या ठिकाणी थोडंसं पाण्यात गेलं, पण इथं उतरले नाही हां, पाण्यामध्ये उतरले नाही. तर अशी आमची थोडक्यात दिवाळीची सुट्टी एन्जॉय झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? अजून व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा तुम्हाला फिरायला जायला असं आवडतं का खरंच.